हे तुम्हाला गाठता येणार आहे, त्याच्यामुळे ते जिंकणं गरजेचं आहे. आम्हाला एक स्कोरर हवा आहे. आयोजक उत्तम भाऊ, चला प्रतीक बंटी याने यायचं लवकर. बंटी थोड्याच वेळात सन्माननीय आगरी समाज भूषण म्हणू शकतोय. आगरी समाजाचा गोड गळ्याचा धनी, ज्यानं आपल्या आगरी समाजाचं नाव फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर देखील एक सुवर्ण अक्षरानं कोरलंय, ते म्हणजे सन्माननीय जगदीश पाटील साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील आणि त्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जेवायला जे संघ खेळलेत, बालकुम टीम चला जेवून घ्या आणि नवगर संघ आपण देखील जेवून घ्यायचं आहे. बालकुम आणि नवगर जेवून घ्या. मॅच ऑन. नाही करतो इनिंग कर, सेकंड इनिंग तुम्ही करा. बघा भोंगा वाजला, मॅच स्टार्ट, सिग्नल आले. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू यावेळेस कट केलाय, पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. स्वीपर पॉइंट डीप मधून फिल्डर येईपर्यंत इथे सिंगल कन्वर्ट केला गेलाय. अकाउंट ओपन. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. सुरुवात झाल्या फाउंडेशनला. फेनकरपडा मास्टर्स या टीमच्या शशिकांत वर्तक यांच्या बॅटमधून हे सिंगल या ठिकाणी प्राप्त केला गेला. टीम कॅप्टन विक्रम घरत, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, पुढे आलाय. पहिलं षटक घेऊन आज आलाय या स्पर्धेमध्ये. ऑफ ड्राईव्ह केलाय. विनोद माते चेंडूला स्टॉप करतायत, मात्र थोडंसं पंबल झालं होतं. पुन्हा एकदा स्वतःला कंट्रोल करतायत, चेंडूला शोधतायत. फक्त सिंगल इथे मिळणार आहे. एक वेगळ्या स्ट्रॅटर्जीनं आज पेनकरपडा संघ खेळतोय. मनोज पाटील आहेत. नॉन स्ट्राईक एंड. बघा मॅच थांबवायची आहे पेनकरवाडीचे आहेत, मागे बसलेत. आता त्यांचं ऑब्जेक्शन होतं की पेनकरवाडीचा 12 खेळून नाही, पण आहे. बोलो जेवायला गेले. मॅच ऑन. डान्सिंग डाऊन द बीच. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसला. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ डीप मधून फिल्डर येईपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण केले गेले आहे. बिग मॅच, मोठा सामना आहे. पूर्ण कल्पना आहे की घोडबंदर संघ जो बलाढ्य संघ आहे, या मालिकेतील सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा हा संघ आहे. त्याच्यामुळे या मोठ्या संघाला थांबवायचं असेल तर आपल्याला एक मोठा धावफलक उभारणं गरजेचं आहे. त्याच्या शोधात फटका चांगला आहे. पुलचा फटका, आणि हा फटका पॉवरफुल पाहिला. चेंडू आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. 6. धावा संख्या झाली ती 9. नवगर मास्टर्स जेवून घ्या. पूर्ण कल्पना बघा. अलंकार तरे, भरत वैती जवळ येत आहेत. मनोज सध्याच्या घडीला आपण आगरी समाज सामाजिक संस्थेच्या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण ही 34 स्पर्धा पाहतोय. आणि या 4 स्पर्धांचा जर अपडेट घ्यायचा गेला तर बोलबाला आहे. या 4 स्पर्धांमध्ये बोलबाला आहे मनोज पाटलांचा. नारंगीचं मैदान क्लास बॅटिंग, मीरा मैदान, पेनकरपड्याचं मैदान क्लास बॅटिंग. आता या उड्याच्या मैदानात देखील आपण पाहिलं तर षटकार मनोजच्या बॅटमधून आले आहेत. त्याच्यामुळे हे सीझन मनोजसाठी चांगलं आहे. सुरुवातीच्या मॅचेस मनोज नक्कीच खेळले आहेत. चांगला धावफलक आपल्या टीमसाठी उभारलाय. यावेळेस देखील पिक केलंय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मास्टर्स किक हा षटकार. काय फटकेबाजी आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढे आले होते. पहिलं षटक हाती घेतलं होतं विक्रमनं आणि कॅप्टनच्या अगेन्स्ट म्हणजे टीम लीडर जो आहे त्या टीम लीडरच्या अगेन्स्ट या ठिकाणी घणाघाती सुरुवात. टार्गेट केलं गेलं विक्रम घरत या विक्रमला आणि एक मोठा धावफलक. पहिलं षटक संपलंय. धावा झाल्यात फलकावर. त्या तब्बल 15 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या आहेत. 2 उत्तुंग षटकार मनोज पाटील यांच्या बॅटमधून.
शशीसाठी पारितोषिक आलंय. प्रीतम गावाड अगदी आमच्या बाजूला बसलेत कॅच घेऊन. षटकार चौकार काही मारा. प्रीतम कडून तुम्हाला 500 रुपये दिले जाते. शशिकांत वर्तक. रणजित यस रणजित फाउंडेशन. कोण विसरणार रणजित फाउंडेशन. आणि रणजित फाउंडेशनच्या त्या स्पर्धा, रणजित फाउंडेशनचे सर्व सन्माननीय श्रीकांतजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम श्रीकांतजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. रणजित स्पोर्ट खरोखरच अजूनही त्या स्पर्धा मिस करतोय आम्ही. श्रीकांतजी काय त्या स्पर्धा या वर्षी होणार. रणजित म्हणतो या वर्षी नक्कीच रणजित स्पोर्टची स्पर्धा होणार. श्रीकांत म्हणतो 101% होणार. कारण एक काळ खरोखरच त्या स्पर्धेमध्ये आम्ही देखील समालोचन केलं होतं. खूप चांगली स्पर्धा आणि आयोजनाच्या बाबतीत म्हणायचं गेलं ठाणा नगरीमध्ये नंबर 1चं आयोजन. तिथून खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल इतर जे आयोजक आहेत ते शिकले की आयोजन कसं असायला हवं. रणजित स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑफसाईडला कट केलाय. सिंगल मिळणार या ठिकाणी. खऱ्या अर्थाने धूमधडाका मनोजचा पहिल्या मैदानाच्या आतमध्ये. धावा झाले ते तब्बल 17 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रवीण वैती गोलंदाजी ट्रॅकवर. जेवा संपला यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मनसुबा तोच आहे. मला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि मिड विकेट क्षेत्र निवडायचं आहे. सरळ बॅटने कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक खेळला जात नाहीये या ठिकाणी. आग्रेकोळी मंडळ ओके म्हणजे ती धनाराशी आहे जी आपली वार्षिक फी आहे ती सुपूर्द केली जात आहे या ठिकाणी. डेट ऑन स्पॉटचा चेंडू अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अधळला गेला तो पॅडवर. लेग बायचा इशारा पंचांचा. या ठिकाणी आपल्या आग्रेकोळी सामाजिक संस्थेची वार्षिक जी वर्गणी आहे प्रत्येक संघाकडून जी आपण घेतोय ती वार्षिक वर्गणी या ठिकाणी ओवळा स्पोर्ट्स ओवळा यांच्या वतीनं सुपूर्द केली जात आहे. मंडळाचे पदाधिकारी आहेत सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब, त्यानंतर जगदीशजी घरत साहेब आणि केसनाजी भोईर साहेब हे मंडळाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या हातामध्ये ही वार्षिक जी वर्गणी आहे ती दिली जात आहे. शशिवर्तक या ठिकाणी परत आहे डग आउट रिझनच्या दिशेनं. थोडंसं नक्कीच प्रीतम गावड नाराज झालेत कारण अगदी ते कॅच घेऊन हातामध्ये या ठिकाणी बसले होते. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो गणेश आणि गणेशसाठी देखील पारितोषिक आले प्रीतम गावड करून. सलग 2 षटकार 500 रुपये कमवा. मित्रांनो माणूस म्हणतोय पैसा माझ्याकडे कधी येईल, मात्र पैसा म्हणतोय की तू काहीतरी कर तर मी तुझ्याकडे येईल. पारितोषिके लागलेत, तुम्हाला ती कामगिरी करावी लागेल. शॉट बॉल थोडासा खाली बसलाय, थोडासा चेंडू खाली बसला, बीट झाला त्या ठिकाणी मिस्टर मनोज पाटील. बोला बोला ना. कट केलाय. पॉइंट रिझल्ट चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. स्ट्रगल करतो त्या ठिकाणी फिल्डर अनंत आहेत. 2दा मिळतील, फेकी देखील चांगली नाहीये आणि या ठिकाणी 2च्या जागी मोजाव्या लागल्या घोडबंदर संघाला 3 धावा. धावा संख्या झाली ती तब्बल 21 लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड 1.5 ओव्हर्स. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रवीण वैती फुलटॉस आहे, मिस्टर्मिंग स्ट्रोक आहे, फटका फसला. सेफ फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर अलंकार तरे, सेफ हँड फिल्डर आणि तो कॅच मुळीच सोडणार नाहीये. एक मोठी विकेट. जवळजवळ विचार केला आपण जर कुठेतरी धूमधडाका सुरू केला होता मनोज पाटलांना 2 षटकार मनोजच्या बॅटमधून आपण पाहिले होते. असं वाटलं होतं की हा धाव फलक वाढेल, मात्र अँड वेलेवर महत्वपूर्ण विकेट, प्राइसलेस विकेट. मनोज पाटील बॅक टू द पॅव्हलियन, आउट.
दीपकसाठी देखील पारितोषिक प्रीतमनं लावले आहे. सलग 2 षटकार 500 रुपये मिळवा. न्यू बॉलर्स मिस्टर जयेश घरत. 4 ओव्हरची मॅच आहे आणि आतापर्यंत 12 चेंडूमध्ये चांगल्या स्थितीमध्ये 11.50 11:30च्या सरासरीनं जवळजवळ 10:30च्या सरासरीनं पेनकरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रोजेक्टर स्कोरचा आपण विचार केला तर 4 षटकार संपा आधीच मी म्हणेन जवळजवळ 40-42 धावा या फळकावर दिसू शकतील. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट मिस्टर गणेश अँड दीपक महत्त्वपूर्ण बॅटर्स आहेत. सध्याच्या घडीला या जोडीच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच या जोडीवर पेनकरपाडा संघाचा धावफलक अवलंबून आहे. किती धावा 40, 45, 50, 30, 35 ही जोडी लवकर फुटली गेली. 30, 35, 40च्या घरामध्ये थांबवता येईल. मात्र ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत उभी राहिली तर 50शी गाठायला वेळ लागणार नाहीये. इतकेही दोन्ही खेळाडू घातक आहेत. ऑन साईडला फटका चांगला, सिंगल मिळणार. धावा झाल्या 24. दीपक साठी देखील षटकारासाठी पारितोषिक आहे. 2 षटकार 500 रुपये प्रीतम कडून. प्रीतम गावड या ठिकाणी आमच्या बाजूला आहेत. ऑन ड्राईव्ह केला गेला. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. लॉंग ऑन रिझन मध्ये टीम कॅप्टन विक्रम आहेत. या षटकानंतर आपण सन्मानाच्या दिशेने वळणार आहोत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे आणि एकच धाव मिळणार. प्रयत्न हाच आहे की जवळजवळ 40च्या आतमध्ये आम्हाला थांबायचं आहे. कारण घोडबंदर संघासाठी ही जी काही स्पर्धा आहे आतापर्यंत आपण अनेक वर्षापासून घोडबंदर संघाला पाहतोय आणि बऱ्याचशा स्पर्धा आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये घोडबंदर संघाने इथून ट्रॉफी जिंकून नेलेत हे विसरता कामा नाहीये. मात्र या मैदानावर काहीतरी न्यायचं आहे पेनकरपाडा संघाला. आपण स्टान्स कुठे घेतलाय हे पाहिलं नाहीये. ऑफ स्टंप सोडून आपण खेळत होतात आणि जवळपास हा चेंडू सोडून दिला. ही सर्वात मोठी चुकी दीपक यांची. क्लिंग बॉल दांडी गोल जयेश घरतनं टिपलाय. एक सर्वात मोठा विकेट. मिस्टर दीपक आउट. थँक्यू. थोडंसं थांबवतोय डीचे कारण रणजित स्पोर्ट्स कोण विसरणार ती स्पर्धा आणि खरोखरच सध्याच्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये या रणजित स्पोर्ट्सचा खूप गाजाबाजा होता आणि अजूनही आहे मित्रांनो. त्याचे सर्वा सन्माननीय श्रीकांतजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आणि श्रीकांत दादाकडून माहिती येते की नक्कीच या वर्षी ती स्पर्धा तोच दरारा तेच आयोजन किंवा त्याहून अधिक चांगलं आयोजन आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. ही ग्वाही आज ओळा स्पोर्ट्स ओळ्याच्या या खास करून मुख्य व्यासपीठावर रणजी स्पोर्ट्सचे सर्वा श्रीकांतजी भोईर साहेबांना दिले. नक्कीच म्हणजे आपण या वर्षी ती रणजी ट्रॉफी नक्कीच 101% पाहणार आहेत. रणजी ट्रॉफीची रणजी स्पोर्ट्सची स्पर्धा खूप मोठी स्पर्धा मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील पुन्हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर सन्माननीय प्रमोदजी वैती साहेब ही आपण संपूर्ण जे ट्रॉफीज पाहतोय धावा संख्या झाली ते विक्रम 26 हे आपण संपूर्ण ट्रॉफीज पाहतो. ही संपूर्ण ट्रॉफीज प्रमोदजीने दिलेल्या आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. खूप सुंदर अशा ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. सुंदर पारितोषिक आहेत. 4 ओव्हरची मॅच. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्यात त्या म्हणजे तब्बल 26 धावा. 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावा संख्या पाहिली होती 21. 10.50चा जवळपास करंट रन रेट या टीमनं खासून ठेवला होता. इथे थोडासा जर आपण पाहिलं तर खाली येतोय. धावा 26 झालेत. अलंकार तरे गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक हाताळण्यासाठी स्लॉगर स्पेशलिस्ट पुढे आलाय. लॉफ केलाय. चेंडूला मात्र पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आहे मास्टर्स किक. 6 धावा. षटकार. थँक्यू. धावा झाल्यात 32. गणेश म्हणजे पूर्वीचा पेनकरपाडा संघ आणि आताचा पेनकरपाडा संघ जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. आता मात्र पेनकरपाडा म्हटलं तर नक्कीच एक
मी तर म्हणे डिफेंडिंग चॅम्पियन देखील तो संघ आपण म्हणू शकतोय आणि चेस डाऊनला देखील तो संघ नक्कीच वन ऑफ द ग्रेट आहे. अप्रतिम आताच्या घडीला हा संघ आहे पेनकरपडा मास्टर्स. बघा एक नाही तर एक, मनोज पटेल नाही खेळले तर दीपक खेळले, दीपक नाही खेळले तर गणेश खेळणार, गणेश नाही खेळले तर विशाल खेळणार. सगळ्या बाजूनं खेळी करणारे खेळाडू या पेनकरपडा टीममध्ये आहेत. धावा 32 झालेत. पुन्हा एकदा पुढे आलेत, पुन्हा एकदा स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड. चेंडू थांबणार नाहीये, निघून गेला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका अलंकार तरीच्या अगेन्स्ट हा चौकार. धावा झाले त्या 36 36चा आकडा आलाय. म्हटलं जातं नेहमी 36चा आकडा दोन मित्रांमध्ये कधीही नसावा, मात्र लग्न जमवायचं असेल तर खास करून आपण ते गुण बघतोय, ते 36 गुण जुळणं देखील तितकंच गरजेचं असतं. त्याच्यामुळे 36च्या आकड्याला खूप महत्व आहे. 36चा आकडा आलाय मित्रांनो. वाट पाहिली होती, चेंडूची वाट पाहिली होती. असं वाटलं होतं की शटअप डिलिव्हरी मिळेल आणि अक्रॉस खेळण्याचा तो मानस त्या ठिकाणी होता, मात्र लाईन पाहिले त्याने चेंडूला सोडून दिलं गेलं. 37-37. पुन्हा एकदा क्या बात आहे. हा आक्रमक पवित्रा कोणाच्या अगेन्स्ट, जो घोडबंदर संघाचा स्टारकास्ट आहे मिस्टर अलंकार तरे यांना केलंय टार्गेट. षटकार. थँक्यू डीचे. धावा झाल्या त्या तब्बल 43. जेवण सुरू झालंय. बघा 3 वाजता जेवणाचा काउंटर बंद होईल. जे कोणी जेवायचं असेल जेवून घ्या. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळला. यावेळेस देखील फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रवीण. काय कॅच टिपलाय. सुरुवातीला नक्कीच तो कॅच सुटला होता, त्यानंतर मात्र येतो मेरे भाई आहेत का काम आहे. सुंदर असा कॅच तो डाव्या हातामध्ये पकडला आणि गणेश यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम त्या ठिकाणी दिला गेलाय. एक तुफानी केली मनोज पाटीलने केली, तुफानी केली गणेशने केली. आपलं काम चोख बजावून मैदानातून बाहेर पडलाय. संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय गणेशनं. थँक्यू अडीचे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विशाल, जो ठरला होता मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. फुलटॉस इनसाइड आउटचा स्टोक खेळाय. चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. पुन्हा एकदा या ठिकाणी चुकी होते. टप्प्याच्या प्रतीक्षेमध्ये होते, मात्र त्या टप्प्याने कुठेतरी हातावर तुरी दिली. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. समीकरण आपण पाहिलं या षटकाचं, तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू आपण पहिला वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर चौकार. सर्वात महागडं षटक. फुलटॉस पुन्हा एकदा. लाईन सापडत नाहीये. अंगाने चेंडू अडवलाय. सागर वैतीने चेंडूला मात्र अंगाने अडवलाय. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5, माफ करा 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिला इनिंगचा खेळ आपण पाहिला आणि या पहिल्या इनिंगमध्ये धावा कुठल्या आहेत पेनकरपडा या संघानं तब्बल 49. म्हणजे जे टार्गेट त्यांच्या माइंडमध्ये सेट होतं की घोडबंदर सारखा एक मोठा संघ आहे, घोडबंदर बलाढ्य संघ आहे आणि या घोडबंदर संघाला आपल्याला थांबवायचं असेल तर तब्बल आपल्याला फलकावर धावा लावाव्या लागतील. त्या 50 धावा आणि त्या 50 धावा या ठिकाणी घोडबंदर संघानं, घोडबंदरच्या अगेन्स्ट पेनकरपडा टीमनं लावल्यात फलकावर. गणेशला 500 रुपये दिलेत प्रीतमनं. थोडं जरा थांबवतोय कारण बघा पहिलं षटक घोडबंदर संघ तब्बल 15 धावा विक्रमनं खर्च केला. त्यानंतर कुठेतरी नक्कीच स्कोरबोर्डला लगाम लावला. प्रवीण वैतीनं फक्त 6 धावेचं षटक, 1 विकेट देखील प्रवीणनं प्राप्त केली. त्यानंतर जयेश घरत अप्रतिम गोलंदाजी, जयेशनं देखील फक्त आणि फक्त 5 धावा आणि त्यानंतर अलंकार तरे यांचं षटक. तब्बल षटक हाताळलं गेलं ते 23 धावांचं षटक. म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केला या इनिंगचा 12 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्या, त्यानंतर म्हणजे सुरुवातीच्या 12 चेंडूंचा आपण विचार केला तर सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा कुठल्या आणि शेवटच्या 12 चेंडूंचा विचार केला आपण तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा ह्या कुठल्या गेल्या.
49 धावाचं एक मोठं टार्गेट. मात्र नक्कीच त्या ज्याप्रमाणे आपण मनोज पाटीलची बॅटिंग पाहिली, तोडफोड बॅटिंग, ज्याप्रमाणे आपण गणेश पाटीलची बॅटिंग पाहिली, तोडफोड बॅटिंग, तशाच प्रकारे तुम्हाला घोडबंदर संघाच्या बॅटरकडून देखील ती तोडफोड बॅटिंग या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. मात्र सध्याच्या घडीला आपण वळूया टॉस बॉक्सच्या दिशेनं. चला इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्समध्ये ओला स्पोर्ट्स ओला टीम कॅप्टन उत्तम ठाकूर. उत्तम ठाकूर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर टीम बालकुम कैलास भोईर आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. तुम्हाला जर तुमच्या संघामध्ये बदल करायचा असेल तर टॉस करण्या अगोदर तो बदल आपण जाहीर करावा. गणेश तुझ्यासाठी 500 रुपये जमा झालेत. थँक्यू डीचे, धन्यवाद डीचे. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण जाऊया. यस कैलास भोईर, काय बदल करायचा आहे का तुम्हाला तुमच्या संघामध्ये? आताच करा. विजय वैती इन कोण झालाय? रमाकांत भोईर. बघा उत्तम भाऊ 2 बदल त्यांच्या टीम मध्ये त्यांच्या केलेत. ते काहीतरी आहे, ठेवा. असेल कोणाचं घेऊन जाईल. इथे कडा आहे हातातला, ओळख पटव आणि घेऊन जा. तर मी सन्माननीय अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करावी. चालेल, संपूर्ण कमिटी आले तरी चालेल, वरच राहा, चालेल, फरक न पडत, वरच उभे राहा. 2 बदल केले त्यांनी सांगितलं, क्लिअर केलं टॉस करण्या अगोदर. भरत आहे मॅच ऑन. एका साईडला नाणेफेकीचा कौल केला जातोय. मंडळाचे पदाधिकारी तुम्ही पाहू शकाल. सन्माननीय अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब, सन्माननीय खजिनदार जगदीशजी गरज साहेब, या संपूर्ण मंडळाच्या कमिटीच्या वतीनं हा नाणेफेक या ठिकाणी केला जातोय. ओला वर्सेस बालकुम. टॉस विन बालकुम. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त. विकेट डाऊन मिस्टर भरत वायती. बॅक टू द पॅव्हेलियन. आउट. यस पंढरीनाथ कडू यांना वेलकम. भगवान दादा, हार्दिक स्वागत तुझं. थँक्यू.
भरत सर, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्रिकोळी 40+ मास्टर चषक 2025 मध्ये 4 षटकांचा हा सामना सेकंड राऊंड मधली पहिली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. घोडबंदर वर्सेस पेंडकरपाडा या दोन संघादरम्यान लक्ष ठेवला गेलाय. जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलं गेलंय 50 धावांचं. 4 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये कुठेतरी धावा रोखल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर शेवटचा षटक अलंकार तरे याला पूर्णपणे मार पडला आणि तब्बल 23 धावा त्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. गोलंदाज प्रशांत याच्यासाठी सुवर्ण संधी. कशाही 2 विकेट घ्या. प्रथम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक इथे दिला जाईल. अलंकार तरे आणि विक्रम ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहायला गेला तर नो चेंडू पंच इथं घोषित करतायत. आउटसाइड द पिचिंग पाहायला मिळालं आणि ज्याचं कारण आपण पाहिलं तर या चेंडूला दंडित केले गेले पंचांच्या माध्यमातून. नो चेंडू इथं पंच घोषित करतायत. क्रॉप चेंडू इथे पाहायला मिळाले गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज प्रशांत याला आपण पाहतोय. 50 धावांचं एक मोठं लक्ष दिलं गेलं. फ्री हिटचा हा चेंडू असणार आहे. अलंकार या फलंदाजासाठी एक आक्रमक फलंदाज आहे. हुकमे एक्का घोडबंदरचा मात्र इथे फ्री हिटचा चेंडू आहे. जरी तुम्ही झेल पकडलात तरी सुद्धा फलंदाजाला बाद दिलं जाणार नाही आहे, कारण ती मुभा होती फलंदाजासाठी. ती संधी दिली गेली होती नो बॉल टाकल्यानंतर. आता मात्र एक सिंगल मिळाली जाईल. अलंकार तरे आणि विक्रम ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. जोपर्यंत मैदानामध्ये अलंकार आहे तोपर्यंत या 50 धावा ही घोडबंदर संघासाठी कमी आहेत. मात्र एका साईडला जर आपण पाहिला तर पेंडकरपाडा संघालाही विसरू शकणार नाहोत, कारण सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली गोलंदाजी याही संघाने केली होती. आता मात्र पाहायचंय आडवा बॅटने चेंडूला केलं. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये जिथं आपण पाहतोय घोषांकी क्षेत्र आहे. एक सिंगल मिळाली जाते आणि एका सिंगलने धाव फलक पुढे सरकत असताना संघाच्या धाव फलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा प्रकारे आपण पाहिलात तर 12.50 ची सरासरी ही नक्कीच प्रत्येक षटकामध्ये पूर्ण करायचे. पहिले 4 चेंडू इथे हाताळले गेलेत आणि या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा पूर्ण करतोय घोडबंदर मास्टर हा संघ. अलंकार एका साईडला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. नाव स्ट्राईक एंडला त्या फलंदाजाला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला विक्रम याला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांकडे कॅपॅबिलिटी खूप मोठी आहे, खूप ताकद आहे षटकार मारण्याची. मात्र ती आज ताकद दाखवावी लागेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिला तर एक अलंकारचा जो झेल सोडला गेला होता आणि त्यानंतर आक्रमक फलंदाजी अलंकारची पाहिली होती. मात्र आता काय होईल. तर मात्र मोठा फटका केला. सरळ चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार घोडबंदर संघाच्या बॅटमधून आलेला. चार चेंडूपर्यंत कुठेतरी शांत ठेवले होते या फलंदाजांना. मात्र 5व्या चेंडूवरती विक्रम या फलंदाजाला जास्त वेळ शांत ठेवलं नाहीये. षटकार इथं आपण पाहतोय. आता मात्र खराब चेंडूपर्यंत घोषित करतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना संघाची धावफलकावरती 11 पाहायला मिळतात. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केला सरच्या दिशेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मिस्टर विक्रम याच्या बॅट मधून आलेला हा विक्रमी फटका षटकार.
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. विक्रमच्या बॅटमधून ते 2 षटकार पाहिलेत आणि या 2 षटकाराने धावफलकावरती 17 पाहायला मिळत आहेत. क्रिकेट जगतामधला अशुभ आकडा ज्याला म्हटलं जाते 17, ज्याच्यावर पडला जातोय खतरा. मात्र तो कुठला संघाला खतरा असेल. मात्र इथे बक्षीस लागलाय अलंकार याच्यासाठी. विनायक पाटील मॅन फ्रॉम मोगरपाडा पिंट्या याच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक विनायक पाटील याच्याकडून लावलं गेले. येस, जेवणाचं काउंटर इथे क्लोज केलं गेलं, लक्षात घ्या. क्रमांक 2 गोलंदाज यावेळी पहिलाच बॅट फिरवले, ताकद लावले, सरळ जातो लॉंग क्षेत्राच्या बाहेर. अलंकार याच्या बॅटमधून आलेला हा धमाका. 49 विन आहे. 49 विन आहे. नाही नाही पहिल्या 4 चेंडूमध्ये शांतता होती. मात्र आता या मैदानामध्ये पूर्णपणे गरमी पाहायला मिळते. विक्रम पहिल्या ओव्हरमध्ये केला आणि या ओव्हरमध्ये अलंकार याच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी विक्रम याच्याकडून एक चांगला कॉल पाहायला मिळत आहे. एक सिंगल कुठेतरी नक्कीच दुखापत जाणवली असती, या धावेसाठी विकेट गमावावी लागली असती. मात्र एक चांगला कॉल विक्रम याचा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 पाहायला मिळत आहेत. लगातार 3 षटकारांसाठी पिंट्या विनायक पाटील याच्याकडून अलंकार याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. आता मात्र नक्कीच खराब चेंडू असेल, अंपायर इथं घोषित करतायत. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत म्हात्रे सर, त्यानंतर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश म्हात्रे सर, हे 2 पंच या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दोन्ही पंच पाहायला मिळत आहेत. 3 डॉट 500 बॉलरला. 3 डॉट याच्यासाठी 500 रुपये प्रथम यांच्याकडून दिला जाईल. मात्र इथे डॉट नाहीये. इथे विक्रम आणि अलंकार या दोघांनी विचार केले की आम्ही डॉट नाही करणार आहोत, आम्ही सरळ 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 मारणार आहोत सीमारेषेच्या बाहेर. अजून एक बिग हिट. धावा आता घोडबंदर साठी छोट्या दिसू लागल्यात. कारण पहिल्या षटकामध्ये तर फलंदाजाला मार पडला. मात्र सेकंड ओव्हरमध्ये या गोलंदाजावरती केला जातोय प्रति हल्ला. अजून एक फटका मोठा येतोय विक्रम याच्या बॅटमधून. गोलंदाज आपण पाहिला तर हेमंत या गोलंदाजाला पूर्णपणे धुतलं गेलंय.
विक्रम तर एक अलंकार. शेवटचा अंतिम बॉल फटका फसलाय हवेमध्ये. शतरक्षक येतो जेलखाली, जेल सुटला गेलाय. क्या बात आहे. दोन्ही फलंदाजांनी धावांचा पूर्णपणे डोंगर रचला गेलाय. आता मात्र दोन्ही फलंदाजांसाठी इथे बक्षीस लागलेत. विनायक पाटील यांच्याकडून षटकार, 3 लगातार षटकारांसाठी विनायक पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही फलंदाजांसाठी विक्रम आणि अलंकार याच्यासाठी. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 42 धावा धाव फलकावरती लागल्यात. मात्र इथे आता 7 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे आपल्या खिशामध्ये टाकले. घोडबंदर मास्टर संघ आपण पाहतोय. तिसरा षटक गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज खराब चेंडू पंत इथं घोषित करतायत. दीपक येतोय. क्रमांक 3चा षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू खराब हाताळला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून अवांतरने 1 धाव फलकावरती जोडली जाते. यावेळी जबरदस्त फटका कव्हर क्षेत्राला चिरला जातोय आणि सरळ 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. किती पाहिजे आता? का बॅटिंग केली गेली. आता फक्त 2 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळी फलंदाजी ते बाद होते. विकेट गमावले. मात्र काय फलंदाजी केले. या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण क्रमांक 3 वरती आला आणि आल्यानंतर सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना तब्बल 4 षटकार आणि 2 चौकारांच्या साह्याने बॅटिंग केली. 35 धावांची धुवाधार फलंदाजी. एक विस्फोटक केली. 4 षटकार 2 चौकार या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि फक्त षटकार चौकारांची डील ज्याने केली तोच फलंदाजी ते बाद होत आहे. आता मात्र फक्त 2 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. दीपक येतो गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही आहे. विक्रांत बाद झालाय. मात्र अजूनही नॉन स्ट्राईकला अलंकार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जयेश या फलंदाजाला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच अजून एक मोठा महायुद्ध मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. ओला स्पोर्ट ओला वर्सेस बाळकुम या 2 संघादरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे. एका साईडला घरेलू मैदान, घरचं मैदान ओला संघासाठी असेल तर नक्कीच बाळकुम वरून या मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेली ती टीम असेल बाळकुम मास्टर संघ. काय घडला जाईल, काय बिघडला जाईल त्या मॅचमध्ये. कारण जिंकेल तो एका चषकावरती आपलं नाव करेल. जो हरेल तो नक्कीच खाली हात घरी जाईल. फक्त 2 धाव्यांची गरज आहे. मात्र वेळ आपण पाहिला तर या ओव्हरमध्ये 4 बॉलचा वेट करावा लागलाय. काय गोलंदाजी केली दीपक याने. कारण 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे गोलंदाजांवरती मार पडला होता आणि त्यानंतर कुठेतरी वापसी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय दीपक. मात्र उशीर खूप झालाय. मात्र अजूनही ते प्रयत्न नक्कीच दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 47 2 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. घोडबंदर मास्टर्स या संघाला ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्री कोळी 40+ मास्टर चषक. यावेळी पहा सिंगल पूर्ण केली जाते. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. नवीन बॅट्समॅन किरण बोललो ना, किरण
फलंदाज जर आपण पाहिलात तर यावेळी अलंकार येते स्ट्राईक एंडला फलंदाजी साडी. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहिला होता. टॉस माल्को मास्टर संघाने जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र इथे अलंकारने षटकाराने हा सामना जिंकवलाय, विजय मिळवलाय, सेमी फायनल मध्ये जाऊन प्रवेश केलाय घोडबंदर मास्टर याने. थँक्यू डीजे. चला मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत आपण. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? चला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाणार आहे विक्रम याला, ज्याने 35 धावा, 4 षटकार आणि 2 चौकारांच्या साह्याने ज्याने आपलातून ताबडतोब केली गेली, तोच ठरला जातो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अग्रकुळी सामाजिक संस्थेचे